नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, HGM कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचं लेक्चर डिस्कस करणार आहोत. आजच्या तासाला आपण ॲडजस्टमेंट्स, फायनल अकाउंटच्या ॲडजस्टमेंट्स डिस्कस करणार आहोत. म्हणजे ह्याला आपण ॲट ए ग्लान्स असं देखील म्हणतो. ॲट ए ग्लान्स हा तुमचा पाठ असणं गरजेचं आहे. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होत असतात, 2 किंवा 3. शक्यतो सगळ्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होत असतात, पण एखाद्या दुसऱ्या ॲडजस्टमेंटचा 3 इफेक्ट देखील होत असतात. याची चर्चा आपण आजच्या तासाला करणार आहोत. ॲडजस्टमेंट्स या ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलेले असतात. याला आपण ॲट ए ग्लान्स असं देखील म्हणतो. हा जो तुम्हाला चार्ट समोर दिसतोय ॲडजस्टमेंटचा इफेक्ट दर्शविलेला, याला आपण ॲट ए ग्लान्स असं म्हणतो. हा पाठ असणं गरजेचं आहे. फायनल अकाउंटचं एक्झाम्पल तुम्हाला सोडवताना याचा उपयोग होतो आणि तुम्हाला ट्रायल बॅलन्स आणि त्याच्याखाली ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात आणि या दोन्हीवरून तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि दिलेल्या ॲडजस्टमेंटनुसार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंट तुम्हाला ओपन करावा लागतो. चला तर मग आजच्या तासाला आपण ॲडजस्टमेंटची चर्चा करणार आहोत. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉकला घ्यायचा आहे आणि दुसरा इफेक्ट आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बघा, क्लोजिंग स्टॉक ही ॲडजस्टमेंट शक्यतो पहिली दिलेली असते. ट्रायल बॅलन्सच्या खाली पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची असते. क्लोजिंग स्टॉक म्हटलं की बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता याच्यामध्ये क्लोजिंग स्टॉकची कधी एक अमाऊंट दिली जाते तर कधी 2 अमाऊंट दिल्या जातात. जर 2 अमाऊंट दिल्या तर आपल्याला जी कमी असलेली अमाऊंट ती आपण घेत असतो किंवा ती घ्यावी, बरोबर. अशा प्रकारे क्लोजिंग स्टॉक ही पहिल्या ॲडजस्टमेंटचं 2 इफेक्ट आपण बघितलेले आहेत. 2 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, भविष्यात करावा लागणारा खर्च. आता ते कुठे घ्यायचं तर ॲड टू दी पर्टिक्युलर एक्सपेन्सेस, जो तुम्हाला एक्सपेन्सेस दिलेला असेल पर्टिक्युलर तो ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ज्याचं पण तुम्हाला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिला असेल, मग ते एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्समध्ये पाहायचं. त्याचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटला होतो आहे का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होतो आहे ते पाहायचं आणि त्याच्यामध्ये हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय करायचं, ॲड करायचं. हे सगळं कॅल्क्युलेशन इनरला करायचं, इनर कॉलममध्ये, आणि आउटरला त्याची काय करायची, अमाऊंट घ्यायची. पण तुम्हाला काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणलं की तिथं ॲड केलं जातं. दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा तर बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला. दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा, बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण 2 नंबर ॲडजस्टमेंटचं इफेक्ट बघितलेले आहेत. 3 नंबर प्रीपेड एक्सपेन्सेस, बरोबर, ॲडव्हान्समध्ये केलेला खर्च, बरोबर. तो काय करायचा बघा, डिडक्ट फ्रॉम दी पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन दी डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जो बी त्या इकडे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस त्या इकडे असेल त्याच्यामधनं ते लेस करायचं. म्हणजे तो बी पर्टिक्युलर जो एक्सपेन्सेस असेल तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातो आहे का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातो आहे ते पाहावं लागेल पहिल्यांदा.
आणि त्याच्यामधनं हे प्रिपेड एक्सपेन्सेस लेस करून हे सगळे इनरलाच करायचं, इनर कॉलममध्ये, आणि आउटरला त्याची काय असेल ते अमाऊंट लेस करून घ्यायची आहे. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रिपेड एक्सपेन्सेस. दुसरा इफेक्ट कुठं होणार? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला केला जातो. पुढे 4 नंबर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे आपल्याला इन्कम ॲडव्हान्समध्ये भेटला असेल तर त्याचं काय करायचं? तर बघा, डिडक्ट फ्रॉम दी पर्टिक्युलर इन्कम ऑन दी क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ते जे इन्कम असेल ते ट्रायल बॅलन्समधलं तुम्ही घेणार आहे. त्याच्यामधनं काय करायचं? हे प्री रिसिव्ड इन ॲडव्हान्स हे लेस करायचं आणि काय असेल ते आउटरला अमाऊंट त्या ठिकाणी घेऊन टाकायची. कुठे घ्यायचं? हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाऊन ते पर्टिक्युलर तुम्ही त्या ठिकाणी इन्कम घेतलं असेल आयटम ट्रायल बॅलन्समधून, त्याच्यामधनं हे काय करायचं? इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स लेस करायचं आणि काय असेल ते अमाऊंट आउटरला घ्यायची. पुढे दुसरा इफेक्ट त्या ठिकाणी कुठं द्यायचा? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दुसरा इफेक्ट काय करायचा? ह्याचा दाखवायचा आहे. चला पुढे 5 नंबर आहे इन्कम रिसिवेबल. आता इन्कम रिसिवेबल म्हणजे काय? आपल्याला इन्कम मिळणं आहे, येणं आहे, बरोबर. तर बघा, ॲड टू दी पर्टिक्युलर इन्कम ऑन दी क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्कम रिसिवेबल म्हणजे आपल्याला भेटणार आहे. तर जो बी त्या ठिकाणी इन्कम तुमचा असेल तो तुम्ही ट्रायल बॅलन्समधून त्या ठिकाणी तो आयटम तुम्ही घेणार आहे. कुठे घ्यायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला भेटणार आहे भविष्यात ते त्याच्यामध्ये काय करणार? तुम्ही ॲड करणार आणि आउटरला त्याची काय करणार? बेरीज घेणार आहे. कुठे घ्यायचं हे? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट कुठं होणार? बॅलन्स शीटच्या ॲसेटला. दुसरा इफेक्ट कुठं व्हायचा? करायचा त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करायचा आहे. पुढे 6 नंबर बॅड डेट्स इन ब्रॅकेट ॲडिशनल ऑर न्यू बॅड डेट्स. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा? पहिला इफेक्ट शो टू दी डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा, तर बॅड डेट्स आपण कुठे घेतो? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो, बरोबर. इन ब्रॅकेट ॲड टू ओल्ड बॅड डेट्स इफ एनी. मग जुनं बॅड डेट्स देखील तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये वरती दिलेलं असतं, ते पण घ्यायचं. हे न्यू बॅड डेट्स पण त्या ठिकाणी घ्यायचं, बरोबर. दोन्हीची मिळून बेरीज त्या ठिकाणी इनरला करून नंतर आउटरला त्या ठिकाणी काय असेल ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आहे. किंवा RDD वगैरे असेल ते पण ह्याच्यामध्ये ॲड करून सगळ्याचीच मिळून ओल्ड बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स, RDD ह्या सगळ्याचीच बेरीज करून काय करायचं? आउटरला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. दुसरा इफेक्ट कुठं होणार? डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. आता सन्ड्री डेटर्समधनं काय करायचं? हे लेस करायचं, बरोबर. डिडक्ट म्हणजे लेस करणे. तुम्हाला हे लेस करावं लागतं. बॅड डेट दिलं असेल लेस करायचं, RDD दिलं असेल तर लेस करायचं. अशा प्रकारे ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समधून तुम्हाला हे लेस करून घ्यावं लागणार आहे. पुढे 7 नंबर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, न्यू RDD. आता हे RDD देखील तुम्हाला ह्या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेलं आहे 7 नंबर. त्याला कुठं त्या ठिकाणी ट्रान्सफर करायचं? तर शो टू दी डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला हे RDD दाखवावं लागतं. आणि दुसरा इफेक्ट आहे डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. तर तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊन सन्ड्री डेटर्समधनं हे तुम्हाला RDD लेस करून दाखवावं लागतं. पुढे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटर्सवरती डिस्काउंट त्या ठिकाणी काढायला सांगितलं असेल, बरोबर. तर शो टू दी डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला याचा पहिला त्या ठिकाणी इफेक्ट दाखवावा लागेल, बरोबर. आणि जर त्या ठिकाणी डिस्काउंट असेल ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं त्याच्यामध्ये ॲड करून दाखवायचं. जुनं जर डिस्काउंट अलाउड वगैरे केलेलं असेल ट्रायल बॅलन्समध्ये ते पण तुम्ही कुठे घेणार?
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, त्याच्यामध्ये हे ॲड करून दाखवायचं किंवा सेपरेट दाखवलं तरी चालू शकतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्ही रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स घेणार, जुनं डिस्काउंट अलाउड असेल ते पण तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार. हे दोन्ही एकत्र करून घेतलं तरी पण चालेल ते का नाही, बरोबर. पुढे दुसरा इफेक्ट कुठं दाखवायचा, डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स. बघा सन्ड्री डेटर्समधून ते काय करायचं, लेस करायचं, बरोबर. डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट ॲसेट साईड, बॅलन्स शीटच्या ॲसेटला जायचं आणि ते सन्ड्री डेटर्समधून काय करायचं, लेस करायचं. पुढे 9 नंबर डेप्रिशिएशन, घसारा. आता डेप्रिशिएशन कुठे घेतो आपण बघा, तर शो ऑन दी डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि नंतर दुसरा इफेक्ट आहे लेस फ्रॉम दी पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. जी बी पर्टिक्युलर ॲसेट असेल ज्याच्यावर तुम्ही डेप्रिशिएशन काढलं असेल तर त्या ॲसेटची मूळ किंमत तुम्ही ट्रायल बॅलन्समधून पाहून घेणार ॲसेट साईडला इनरला, आणि त्याच्यामधून हे डेप्रिशिएशन लेस करून आउटरला काय असेल ती अमाऊंट तुम्ही घेणार आहात, बरोबर. अशा प्रकारे डेप्रिशिएशनचे दोन इफेक्ट आपण बघितले. पुढे 10 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा इफेक्ट कुठं दाखवायचा, म्हणजेच आपण कॅपिटलवरती इंटरेस्ट काढतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढतो, तर ते कुठं दाखवायचं, तर शो टू दी डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करायचं. आणि दुसरा इफेक्ट आहे पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. बघा कॅपिटल अकाउंट ओपन केलं असेल तर कॅपिटलला, किंवा करंट अकाउंट ओपन केलं असेल तर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवावं लागेल, बरोबर. क्रेडिट साईडला पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटच्या क्रेडिटला, किंवा हे अकाउंट ओपन केले नसतील, सिम्पल एक्झाम्पल असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल किंवा करंट अकाउंटमध्ये काय करायचं, ते ॲड करायचं आहे. काय करायचं, ॲड करायचं. सिम्पल टाईपचं एक्झाम्पल असेल, तुम्हाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायला सांगितलं असेल तर तसं त्याने केलं तरी चालू शकतं. अशा प्रकारे आपण दोन्ही प्रकारे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. पुढे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्जवरती आपण इंटरेस्ट त्याने काढत असेल तर त्याचं बघा काय होते. पहिला इफेक्ट आहे शो टू द डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. बघा म्हणजे पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटच्या डेबिटला घ्यावं लागेल, किंवा सिम्पल एक्झाम्पल असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल किंवा करंट अकाउंटमधून काय करायचं, ते लेस करायचं. बघा आणि दुसरा इफेक्ट काय आहे, शो टू दी क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला ते घ्यावं लागणार आहे. अशा प्रकारे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स देखील आपण बघितलेलं आहे. पुढे इंटरेस्ट ऑन लोन टेकन, बरोबर. आता इंटरेस्ट ऑन लोन टेकन, लोनवरती इंटरेस्ट त्याने काढला असेल तर बघा पुढे शो टू दी डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट आहे ॲड टू लोन टेकन इन दी बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. जे लोन तुम्ही घेतलं असेल, बँक लोन वगैरे असेल तर ते तुम्हाला किंमत कुठे भेटणार, ट्रायल बॅलन्समध्ये द्यायला तुम्हाला ती लोन टेकनची द्यायला, किंवा बँक लोन टेकन असेल ते तुम्ही लायबिलिटी साईडला घेणार, आणि त्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट जे देत आहे ते त्याच्यामध्ये काय करायला लागणार, तुम्हाला ॲड करायला लागणार, आणि त्या आउटरला काय असेल ते अमाऊंट घ्यावं लागेल. म्हणजेच जे बी तुम्हाला इंटरेस्ट द्यावं लागते टक्केवारीनुसार ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवावं लागेल, आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुम्हाला त्या लोनमध्ये ॲड करून मूळ लोन किती आहे ते घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये ॲड इंटरेस्ट करून आउटरला अमाऊंट घ्यावं लागेल, बरोबर. अशा प्रकारे आपण इंटरेस्ट ऑन लोन टेकन हा पण घटक बघितलेला आहे. पुढे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ऑन लोन गिवन. आता बघा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आपण केली असेल तर इन्व्हेस्टमेंटवरचं आपल्याला काय करतं, व्याज भेटलं जातं, आपल्याला काय होतं, व्याज भेटतं. तर ते कुठं दाखवायचं, तर शो टू दी क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला त्याला दाखवावं लागणार आहे. आणि दुसरा इफेक्ट आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड, बॅलन्स शीटच्या ॲसेटला देखील त्याला दाखवावं लागणार आहे. असे दोन्ही इफेक्ट आपण बघितलेले आहेत.
पुढे 12 नंबर, इन्शुअर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ॲक्सिडेंट. आता बघा, मालाचा विमा जर तुम्ही घेतला असेल, बघा मालाचा तुम्ही विमा घेतला असेल आणि जर माल आगीमध्ये जळाला असेल किंवा तो ॲक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी खराब झाला असेल किंवा बाद झाला असेल, त्याचं पोस्टिंग कुठं करायचं, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ग्रॉस अमाऊंट म्हणजे जेवढी पण अमाऊंट तुमची त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झालेली आहे किंवा ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाले, समजा 10,000चा माल आगीत जळाला, तर तुम्ही काय करणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ते 10,000 रुपये दाखवणार. बरोबर. दुसरं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. तुम्हाला 10,000 रुपयाचा त्या ठिकाणी माल तुमचा नुकसान झालेला आहे, तर इन्शुरन्स कंपनीकडनं किती भेटलं, समजा 8,000 रुपये भेटलं, तर ते क्लेम अमाऊंट, बघा क्लेम अमाऊंट म्हटलेलं आहे, बॅलन्स शीट ॲसेट साईड क्लेम अमाऊंट. बरोबर. क्लेम रिसिवेबल, मग तुम्हाला विमा कंपनीकडनं किती भेटलेत, 8,000 रुपये, तर ते ॲसेट साईडला ते 8,000 रुपये दाखवायचं. आता 10,000चा माल आगीमध्ये जळाला, ते तुम्ही कुठे घेतलं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं. विमा कंपनीकडनं किती भेटले, 8,000 रुपये भेटले. तुमचा लॉस किती झाला, मग 10,000मधनं 8,000 रुपये लेस करायचे, किती झाला, 2,000 रुपये. तर 2,000 रुपये लॉस झाला, तो लॉस कुठे घेणार, तर तिसरा इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, अमाऊंट ऑफ लॉस. लॉस किती झाला, 2,000 रुपये, तर 2,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावे लागतील. अशा प्रकारे जर तुम्ही मालाचा विमा घेतला असेल तर हे 1, हे 2 आणि हे 3 असे 3 इफेक्ट होतात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जेवढा पण त्या एकाने माल नुकसान झालेला आहे, म्हणजे जेवढा पण माल आगीमध्ये जळाला आहे किंवा ॲक्सिडेंटमध्ये खराब झाला आहे, ते ग्रॉस अमाऊंट तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घ्यावं लागेल. इन्शुरन्स कंपनीकडनं किती भेटले, ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवावं लागेल. आणि लॉस किती झाला, मग ते तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावं लागेल. म्हणजे तिन्ही अकाउंटला पण इफेक्ट होणार, ट्रेडिंग अकाउंटला होणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होणार, बॅलन्स शीटला होणार. बरोबर. अशा प्रकारे 3 इफेक्ट होतात. मालाचा विमा जर घेतला असेल, जर नुकसान झालं असेल, तर तुमचं 3 ठिकाणी इफेक्ट दाखवले जातात. पुढे अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ॲक्सिडेंट. आता तुम्ही मालाचा विमा घेतला नसेल आणि जर माल आगीत जळाला असेल किंवा ॲक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी खराब झाला असेल, तर फक्त 2च इफेक्ट होतात. कुठं होतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा, तर जेवढ्या पण मालाचं नुकसान झालं असेल त्याची अमाऊंट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावं लागेल. आणि दुसरा इफेक्ट आहे शो टू दी क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला समजा 10,000चा त्या ठिकाणी माल आगीत जळाला, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 10,000 रुपये आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पण 10,000 रुपये. बरोबर. अशा प्रकारे हे अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ॲक्सिडेंट याचे आपण पोस्टिंग बघितलेलं आहे. पुढे 13 नंबर, गुड्स स्टोलन, माल चोरीला गेला. चोरीला माल गेला, जेवढ्या पण आपलं नुकसान त्या ठिकाणी झालं असेल त्याला कुठे घ्यायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. पहिला इफेक्ट कुठं दाखवायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट काय करायचा, शो टू दी क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. दुसरा इफेक्ट जेवढा पण माल चोरीला गेला आहे त्याचं पोस्टिंग तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करावं लागणार आहे. बरोबर. अशा प्रकारे आपण हे दोन्ही पण इफेक्ट बघितलेले आहेत. पुढे 14, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. आपण समाजामध्ये फ्री ऑफ कॉस्ट माल जर त्या ठिकाणी जाहिरातीसाठी वापरला किंवा वाटला असेल, डिस्ट्रीब्यूट केला असेल, तर तो आपण काय करतो, फ्री ऑफ कॉस्ट देतो. म्हणजे त्याचा आपण रुपया पण घेत नाही किंवा त्याला शुल्क आकारलं जात नाही. तर काय करायचं, पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आता आपला हा खर्च झाला ना, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला ते घ्यावं लागणार आहे. आणि इन ब्रॅकेट ॲड इन ॲडव्हर्टाइजमेंट इफ एनी. पूर्वीचा जर ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिला असेल, ते तुम्ही कुठे घेणार, टू ॲडव्हर्टाइजमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार. आणि त्याच्यामध्ये हे ॲड केलं तरी चालतं, न्यू ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, ॲड न्यू ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, किंवा ॲड गुड्स डिस्ट्रीब्युट ॲज अ फ्री सॅम्पल. आणि आउटरला काय करायचं, हे दोन्हीची बेरीज करून आउटरला घ्यायची. बरोबर. हे झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठं होणार, तर शो टू दी क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट.
ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं करायचा, क्रेडिट साईडला पोस्टिंग करायची आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही पण इफेक्ट बघितलेले आहेत. 15 गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. आता व्यवसायातनं आपण माल काढला, व्यवसायातनं आपण माल त्या ठिकाणी बाहेर काढला आणि तो पर्सनल यूजसाठी एखाद्या पार्टनर्सनं त्या ठिकाणी समजा वापरला असेल, तर कुठं दाखवायचा हा त्या ठिकाणी, तर पहिला आहे शो टू दी क्रेडिट साईड ऑफ दी ट्रेडिंग अकाउंट. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला त्या ठिकाणी त्याला दाखवायचं आहे, बरोबर, किंवा डिडक्ट फ्रॉम परचेस अकाउंट, बरोबर. अशा प्रकारे पहिला इफेक्ट सांगितलेला आहे. आणि दुसरा इफेक्ट कुठं दाखवायचा, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंटच्या डेबिट साईडला, बरोबर. हे पर्सनल यूजसाठी आपण जर माल वापरला असेल, व्यवसायातनं काढला असेल, तर त्याचा अर्थ काय होतो, ड्रॉइंग्स म्हटल्यावर आपण पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटच्या डेबिटला घेतो किंवा दाखवतो, बरोबर. अशा प्रकारे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटच्या डेबिटला, बरोबर. अशा प्रकारे हे गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज हा घटक आपण बघितलेला आहे. पुढे 16 नंबर ऑन रेकॉर्डेड परचेसेस. बघा आपण मालाची खरेदी केली पण त्याचं रेकॉर्ड केलेलं नसल, बरोबर. ऑन रेकॉर्डेड परचेसेस म्हणजे काय, खरेदी करणं. आपण जर खरेदी केली असेल आणि त्याचं जर आपण रेकॉर्ड केलं नसेल तर ते कुठे घ्यायचं, तर बघा पहिलं ॲड टू परचेस ऑन दी डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. परचेसेसमध्ये काय करायचं, ते रेकॉर्ड केलं नाही म्हणून ते काय करायचं, ॲड करायचं. परचेसमध्ये ती अमाऊंट ॲड करून आउटरला घ्यायची. आणि दुसरा इफेक्ट काय करायचा, ॲड टू क्रेडिटर्स ऑन दी लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जायचं आणि क्रेडिटर्समध्ये हे अनरेकॉर्डेड परचेस काय करायचं, ॲड करायचं आणि त्या आउटरला काय असेल ते अमाऊंट घ्यायची, बरोबर. दुसरं ह्याच्यामधलं अनरेकॉर्डेड सेल्स. आपण मालाची विक्री केली आणि त्याचं रेकॉर्ड आपण घेतलेलं नसल, बरोबर, किंवा रेकॉर्ड केलं नसल तर काय करायचं, ॲड टू डेटर्स ऑन दी ॲसेट साईड ऑफ दी बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जायचं आणि डेटर्समध्ये काय करायचं, ॲड करायचं आणि काय असेल ती अमाऊंट आउटरला घेऊन टाकायची. आणि दुसरा इफेक्ट काय करायचा, ॲड टू सेल्स ऑन दी क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि सेल्समध्ये काय करायचं, हे अनरेकॉर्डेड सेल्स त्या ठिकाणी आहे, बरोबर, रेकॉर्ड न झालेलं ते काय करायचं, त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि आउटरला काय असेल ती अमाऊंट घ्यायची, बरोबर. हे दोन्ही इफेक्ट देखील आपण बघितलेले आहेत. पुढे 17 नंबर कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, बरोबर. आता ह्याचं काय करायचं बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड म्हणजे समाविष्ट असेल तर काय करायचं, बघा पहिलं डिडक्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑन दी डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजेच रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमधनं किंवा रेव्हेन्यू एक्सपेन्सेसमधनं डिडक्ट करायचं म्हणजे वजा करायचं आणि ते काय असेल ते कॅल्क्युलेशन करून आउटरला ते एक अमाऊंट घ्यायची. दुसरा इफेक्ट आहे ॲड टू दॅट पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. बघा तर ज्या बी ॲसेटचं तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाऊन ते ॲसेटमध्ये ते काय करायचं, ॲड करायचं आणि त्याचं पोस्टिंग त्या ठिकाणी करून टाकायचं आहे. पुढे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर. बघा आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर त्या ठिकाणी इन्क्लूड असेल तर काय करायचं, ॲड टू दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये काय करायचं, ते ॲड करायचं, बरोबर. आणि दुसरा इफेक्ट आहे डिडक्टेड फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेटला जायचं आणि त्याच्यामध्ये ते डिडक्टेड म्हणजे काय, लेस करून त्या ठिकाणी ते घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण 17 नंबर त्या ठिकाणी बघितलेला आहे. आता पुढे 18 नंबर आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. आपल्याला बिलाचे पैसे येणार असतील आणि ते आले नसतील समजा,
बरोबर. तर त्याचं काय करायचं, तर ॲड दी अमाऊंट ऑफ बिल्स डिसऑनर्ड टू सन्ड्री डेटर्स इन दी बॅलन्स शीट ॲसेट साईड. ॲसेट साईडला जायचं आणि सन्ड्री डेटर्समध्ये ते ॲड करायचं. बरोबर. ॲसेट साईडला जायचं, बॅलन्स शीटच्या ॲसेटला जायचं आणि त्या सन्ड्री डेटर्समध्ये काय करायचं, ते ॲड करायचं. बरोबर. दुसरा इफेक्ट आहे डिडक्ट दी अमाऊंट ऑफ बिल्स डिसऑनर्ड फ्रॉम बिल्स रिसिवेबल. आता बिल्स रिसिवेबलमध्ये कुठं जाणार तुम्ही, ॲसेट साईडला. बिल्स रिसिवेबल आपण कुठे घेतो, ॲसेटला. तर बिल्स रिसिवेबलच्या अमाऊंटमधनं ती डिडक्ट करायची, अमाऊंट काय करायची, लेस करायची. बरोबर. अशा प्रकारे दोन्ही पण इफेक्ट कुठे येणार, ॲसेट साईडलाच येणार आहेत. एक सन्ड्री डेटर्समध्ये काय करायचं, ॲड करायचं आणि बिल्स रिसिवेबलमधनं काय करायचं, लेस करायचं. बरोबर. हे बिल्स रिसिवेबल डिसऑनर झाला असेल तर. बरोबर. दोन्ही इफेक्ट पण कुठं जाणार, ॲसेटला जाणार. 19 नंबर बिल्स पेएबल डिसऑनर्ड. आता बिलाचे पैसे द्यायचे असतील आणि तर ते आपण दिले नसतील किंवा ते डिसऑनर्ड झालं त्या इकडे, तर काय करायचं, ॲड दी अमाऊंट ऑफ बिल्स डिसऑनर्ड टू सन्ड्री क्रेडिटर्स इन दी बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जायचं आणि सन्ड्री क्रेडिटर्समध्ये काय करायचं, ते ॲड करायचं. बरोबर. आणि दुसरा इफेक्ट आहे डिडक्ट दी अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर्ड फ्रॉम बिल्स पेएबल. बिल्स पेएबल कुठे घेतो आपण, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच घेतो. बरोबर. लायबिलिटी साईडला जायचं आणि बिल्स पेएबलच्या अमाऊंटमधनं हे काय करायचं, अमाऊंट डिडक्ट करायची, म्हणजेच काय, लेस करायची. आता हे दोन्ही पण इफेक्ट कुठं जाणार तुमचे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच हे दोन्ही पण इफेक्ट घ्यायचे आहेत. त्या सन्ड्री क्रेडिटर्समध्ये ॲड आणि बिल्स पेएबलमधनं लेस. बरोबर. अशा प्रकारे आपण हे 19 नंबर त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. 20 नंबर डिफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. बरोबर. आता ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही काय केलं आहे, 5 वर्षाचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. आता बघा त्याचं पहिलं इफेक्ट, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस रिलेटेड टू करंट इयर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस तुम्हाला करंट इयरचा कुठे घ्यावा लागेल, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावा लागेल. आणि रिमेनिंग अमाऊंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इज शोन ऑन ॲसेट साईड ऑफ दी बॅलन्स शीट ॲज प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. बरोबर. आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवावा लागेल तुम्हाला, तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला जे रिमेनिंग जे त्या ठिकाणी राहिली असेल अमाऊंट ॲडव्हर्टाइजमेंटची, ती तुम्हाला ॲसेट साईडला दाखवावी लागणार आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण देतो. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस तुम्ही ॲडव्हान्समध्ये 5 वर्षाचा भरला असेल. समजा फॉर एक्झाम्पल 5 वर्षाचा ॲडव्हर्टाइजमेंट समजा 5,000 रुपये असेल, तर तुम्हाला चालू वर्षी काय करायचं आहे, चालू वर्षाचंच फक्त ॲडव्हर्टाइजमेंट घ्यायचं आहे. तर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ॲडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी किती दिलेलं आहे, तुम्हाला 5,000 रुपये दिलेलं आहे. बरोबर. तर ते 5,000 रुपये तुम्ही तिथे घ्यायचं, लेस चालू वर्षाचे आपल्याला किती घ्यायचं आहे, 1,000 रुपये. तर तुम्ही लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 4,000, 5मधनं 4,000 लेस केले तर आउटरला किती आले, 1,000. तर चालू वर्षाचा तुमचा ॲडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्सेस कुठं आला, आउटरला 1,000 रुपये आला. आता हे 4,000 रुपये तुम्ही ॲडव्हान्समध्ये भरलेले आहेत. बरोबर. तर तुम्हाला ते 4,000 रुपये रिमेनिंग अमाऊंट कुठे घ्यावं लागेल, ॲसेट साईडला तुम्हाला ती घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारे हे ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years आपण उदाहरणासहित बघितलेलं आहे. फक्त चालू वर्षापुरतंच तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च त्या ठिकाणी घ्यावा लागतो आणि राहिलेलं जे ॲडव्हान्समध्ये तुम्ही भरलेलं असतं ते तुम्हाला ॲसेट साईडला त्या ठिकाणी घ्यावं लागतं. बरोबर. अशा प्रकारे आपण 20 नंबरची देखील ॲडजस्टमेंट बघितलेली आहे. पुढे 21 नंबर आहे रेव्हेन्यू रिसीट्स इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसीट्स. फॉर एक्झाम्पल सेल ऑफ गुड्स इन्क्लुडेड इन सेल ऑफ फर्निचर. बरोबर. आता ह्याचं काय करायचं, तर पहिला इफेक्ट आहे ॲड टू सेल्स ऑन द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय करायचं, ॲड करायचं. सेल्समध्ये काय करायचं, ते ॲड करायचं. आणि दुसरं आहे लेस टू फर्निचर ऑन दी ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट.
बॅलन्स शीटला जायचं, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जायचं आणि फर्निचरच्या अमाऊंटमधनं काय करायचं, हे लेस करायचं. बरोबर, लेस करायचं, कारण की त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे अमाऊंट. बरोबर, म्हणून हे फर्निचरच्या अमाऊंटमध्ये ते काय करायची, लेस करायची. बरोबर, लक्षात आलं. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला फर्निचरमधनं लेस करायचं. बरोबर, हे 21 नंबर देखील आपण बघितलेला आहे. पुढे 22, कमिशन टू पार्टनर्स ॲज पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑब्लिक सेल्स. आता पार्टनर्सला कमिशन जर त्या ठिकाणी पर्सेंटेजनुसार त्या ठिकाणी द्यायचं असेल तर ते आपल्याला ग्रॉस प्रॉफिटवरती दिलं जातं, कधी सेल्सवर दिलं जातं, कधी नेट प्रॉफिटवर दिलं जातं. तर ते कसं करायचं, तर पहिले इफेक्ट आहे शो टू दी डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला त्याचा इफेक्ट दाखवावा लागेल. आणि दुसरं पोस्टिंग आहे शो टू दी क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. बघा, तर ते कमिशन भेटलेलं असतं म्हणून पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटच्या तुम्हाला क्रेडिटला ते कमिशन दाखवावं लागेल, किंवा सिम्पल एक्झाम्पल असेल तर ॲड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये काय करायचं, ते ॲड तुम्हाला करावं लागणार आहे. अशा प्रकारे 22 ॲडजस्टमेंट्स आपण पाहिलेल्या आहेत. त्याचे 2 किंवा एखाद्या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट आपण याची चर्चा आजच्या तासाला आपण केलेली आहे. अशा प्रकारे आपण आजच्या तासाला ॲडजस्टमेंट्स, बरोबर, ह्याला आपण ॲट ए ग्लान्स असं म्हणतो फॉर्मॅट, हा आपण बघितलेला आहे. ॲडजस्टमेंट्स आपण अनेक प्रकारचे ॲडजस्टमेंट आजच्या तासाला बघितलेला आहे. त्याचे फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट आपण बघितलेला आहे. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. फायनल अकाउंटचे एक्झाम्पल सोडवत असताना हे याच्यामधल्याच ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेले असतात, हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. फायनल अकाउंटचं एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवायचं असेल तर ह्या ॲडजस्टमेंट तुम्ही लिहून आणि वाचून काढायच्या आहेत. अशा प्रकारे ॲडजस्टमेंट्स आपण आजच्या तासाला पाहिलेल्या आहेत. त्याचे इफेक्ट देखील त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.